मॉर्निंग गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आहे रविवार आणि तुम्हालाही माहीत आहे सगळ्यांच्या घरी रविवारच्या दिवशी सगळं काही आरामात असतं. आज आम्हीसुद्धा खूप आरामात उठलेलो आहोत वगैरे. आज रविवार आहे आणि ना मलासुद्धा थोडी सर्दी खोकळा आहे, ज्ञानेशला पण सर्दी खोकळा आहे. आईचं तर मग काय, आईचं ऑपरेशन झालेलं आहे त्यामुळे आईला पण आरामाची खूप गरज आहे. त्यामुळे सगळं आज आरामात आहे. तर आज रविवार आहे आणि आज संडे स्पेशल काहीतरी तर झालंच पाहिजे. आणि आम्ही रोज म्हणजे कधी भाजी भाकरी खातो, कधी डाळ भात भाजी, असं म्हणजे एकदम लाईट जेवण जेवतो. कारण ज्ञानेशला आणि आईलासुद्धा म्हणजे असं जास्त तिखट खायचं नाही आहे, तर त्यानुसार पूर्ण मी फिकटच जेवण करायची वगैरे. पण आज रविवार आहे आणि काहीतरी मस्त चमचमीत झालं पाहिजे, तर त्यासाठी. आणि आज मी पूर्णपणे आईच्या आवडीचं जेवण करणार आहे. तर आई, काय खायचं तुला? फ्राय जिरा पनीर. तर आई, हां बोल, तुला काय बोलायचं? भाकरी भाजी, बाकी अजून बाकी नाही पराठा अजून पैठी भाजी चौकोनी पराठा. अरे आता बोल नको तू लक्ष कर, तू बोल. नाही बोलत. पराठे अजून पैठी भाजी जिरा राईस. तर मी आज छोले पनीर करणार आहे प्लस जिरा राईस करणार आहे. मला पराठे तोले परी अजून शिमला मिरची भजी. आधी बोल नको नाही बोलत. अरे बोल, व्हिडिओची क्लिप चाला, वेळ होतो बाबा स्वयंपाकाला. अरे पराठे अजून आणि भजी. अरे बोल नको. अच्छा ओके, नाही बोलत. बोल. आता तू चौकोनी वड्या, आळूच्या. चल बोल, लवकर बोल. तू बोल राजा, जास्त टाइम जातोय. पराठे तोल्याचे भजी अजून एवढंच ओके. तर आज मी संडे स्पेशल आणि खास आईसाठी जेवण करणार आहे, आईच्या आवडीचं जेवण करणार आहे. आणि आई नेहमी तुझ्यासाठी पण करणार आहे बाळा. तर आणि कधी पण आई जेव्हाही घरी जाते तेव्हा त्यांचं नॉर्मल जेवण असतं, भाजी चपाती, कधी डाळ भात, आणि शक्यतो आई पप्पा भाजी चपाती भाकरी भाजीच खात असतात. तर आज आईसाठी काहीतरी मी वेगळं जेवण करणार आहे आणि ते आईला नक्कीच आवडेल. तर मी आज छोले पनीर करणार आहे, त्यानंतर त्रिकोणी पराठा करणार आहे, जिरा राईस करणार आहे आणि मी चौकोनी वड्या करणार आहे. आणि म्हणजे आळूची पानं, आणि माझ्याकडे मिरचीचं जे झाड आहे त्या झाडाला खूप सारी पानं आलेली आहेत. तर मिरचीची पानं आणि आळूची पानं याच्या मी चौकोनी वड्या करणार आहे. आणि त्याचबरोबर माझ्याकडे शिमला मिरची आहे, तर मी शिमला मिरचीची भजी काढणार आहे. तर असं हे आजचं जेवण आहे. चला तर पटापट जेवणाला सुरुवात करूया. आणि आई बापांना माझ्या हातचं जेवण खूप आवडतं, हो ना आई? मस्त बेत केलाय. आणि हां, आणि आज पप्पांचा वाढदिवस आहे. मला काय बोलायचं, कोण कुमाली हाय, मी आरती होत नाही बोली बाय बोलले. ओके, तुम्ही इथे बघू शकतात की इथे मी हे तांदूळ घेतलेले आहेत. हे तांदूळ आपल्या 2 ते 3 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. आणि मी आता स्टीम राईस करून घेणार आहे. त्यासाठी मी तो कुकर घेतलेला, कुकरमध्ये मी पाणी ॲड करून एक अशी
जाळीदार प्लेट खाली ठेवलेली आहे. त्यानंतर मी हा कुकरचा डबा ठेवलेला आहे. कुकरच्या डब्यावरती मी झाकण ठेवलेलं आहे आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला स्टीम राईस करून घ्यायचा आहे. तर इथे मी 3 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत आणि जसं कुकर थंड झाल्यानंतर मी हा कुकरचा डबा काढून घेतलेला आहे. आता हा जो स्टीम राईस आहे, हा स्टीम राईस आपला मोकळा करून घ्यायचा आहे एका ताटामध्ये आणि यामध्ये आपल्याला साधारणपणे 3 ते 4 चमचे ऑइल ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे एवढंच आहे की हा जो स्टीम राईस आहे हा एकामेकाला न चिटकता छानपणे मोकळा राहिला पाहिजे, म्हणून आपल्या यामध्ये ऑइल ॲड करायचं आहे आणि मी ऑइल ॲड करून छान व्यवस्थित हा मोकळा करून घेतलेला आहे. तुम्ही इथे बघू शकता छान मस्त अशा पद्धतीने आपला हा स्टीम राईस मोकळा झालेला आहे. इथे मी काजू बदाम घेतलेले आहेत. त्याचबरोबर इथे मी मॅगी क्यूब घेतलेली आहे. ही मॅगी क्यूब ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तुम्ही ॲड करू शकता, जर नाही आवडत तर स्किप करू शकतात. आणि बारीक चिरून कोथिंबीर घेतलेली आहे. तर इथे आपल्याला कढईमध्ये आधी काजू बदाम छान मस्त असे फ्राय करून घ्यायचे आहेत. हलके ब्राऊन झाल्यानंतर ते काढून घ्यायचे एका बाउलमध्ये. त्यानंतर तेल गरम करून त्याच तेलामध्ये आपल्याला जिरं राई ॲड करायचे आहे आणि त्यानंतर जो स्टीम राईस आहे तो ॲड करायचा आहे आणि स्टीम राईस ॲड केल्यानंतर ही जी मॅगी क्यूब आहे ती ॲड करायची आहे आणि पुन्हा आपल्याला सगळं व्यवस्थित एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे, फ्राय करून घ्यायचं आहे. आता आपण इथून वरतून कोथिंबीर ॲड करूया आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर इथे मी गॅस बंद करते. तर इथे आपला जिरा राईस तयार झालेला आहे. मी पुन्हा एकदा थोडीशी कोथिंबीर पसरून घेतलेली आहे आणि आपण जे काजू बदाम फ्राय केले होते ते अशा पद्धतीने आपल्याला राईसवरती छान मस्त डेकोरेट करून घ्यायचे आहेत. काल रात्री मी हे छोले भिजत ठेवले होते. तर पूर्ण रात्रभर हे छोले छान मस्त असे भिजलेले आहेत. तर हे छोले मी आधी 2 ते 3 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आपल्याला हे छोले पाण्यासकट एका कुकरमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे. तर इथे मी कुकर घेतलेला आहे. या कुकरमध्ये हे छोले ट्रान्सफर करून घेतलेले आहेत आणि यामध्ये आपल्याला कुकिंग सोडा ॲड करायचा आहे. तर मी ते अगदी चिमूटभर असा कुकिंग सोडा ॲड केलेला आहे. व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, झाकण लावून घ्यायचं आहे आपल्याला. तर इथे आपल्याला मंद गॅसवरती 25 ते 30 मिनटं हे छोले मंद गॅसवरती छान शिजवून घ्यायचे आहेत आणि मंद गॅसवरती हे छोले छान मस्त असे मऊ शिजले जातात. आता आपण मसाला तयार करूया. त्यासाठी मी इथे एक कांदा आणि एक टोमॅटो बारीक म्हणजे स्क्वेअर साईजमध्ये कट करून घेतलेला आहे आणि मी 2 चमचे खोबऱ्याचा किस घेतलेला आहे. मसाल्यामध्ये हळद, लाल तिखट, गरम मसाला, मीठ आणि काश्मीरी लाल तिखट घेतलेली आहे. त्याचबरोबर आलं लसूण मिरची घेतलेला आहे, कढीपत्ता घेतलेला आहे आणि काजू घेतलेले आहेत. फ्रायमध्ये आपल्याला आलं, लसूण, मिरची ॲड करायची आहे. तेल गरम करून घ्यायचं, त्यानंतर जिरं राई ॲड करायची आहे आणि त्यानंतर आलं, लसूण, मिरची ॲड करायची आहे, कढीपत्ता ॲड करायचा आहे. छान व्यवस्थित फ्राय करायचं आहे अगदी 1 ते 2 मिनटं. आलं, लसूण, मिरची, कढीपत्ता एका साईडला करायचा आहे आणि जो तेल आहे त्या तेलामध्ये आपल्याला खोबरं आणि काजू अगदी 1 ते 2 मिनटं फ्राय करून घ्यायचं आहे आणि खोबरं आणि काजू फ्राय करून झाल्यानंतर आपण जो कांदा चिरून घेतला होता तो ॲड करायचा आहे. तो कांदा पण अगदी आपल्याला 1 ते 2 मिनटं फ्राय करून घ्यायचा आहे आणि तो कांदा फ्राय करून झाल्यानंतर आपण जो टोमॅटो चिरून घेतला होता बारीक तो ॲड करायचा आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला 1 ते 2 मिनटं फ्राय करून घ्यायचा आहे. आणि कांदा टोमॅटो फ्राय करून झाल्यानंतर यामध्ये आपण मसाले ॲड करणार आहोत. मसाले ॲड करून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे आपल्याला पाणी ॲड करायचं आहे आणि पाणी ॲड करून झाल्यानंतर आपल्याला
पुन्हा एकदा व्यवस्थित हे सगळं फ्राय करून घ्यायचं, सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर झाकण ठेवून आपल्याला 10 मिनटं मंद गॅसवर ते हे शिजवून द्यायचं आहे. 10 मिनटानंतर तुम्ही इथे बघू शकतात इथलं पाणी पूर्णपणे आटलेलं आहे. आता आपल्याला हा जो मसाला आहे हा एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आणि थंड करून घ्यायचा आहे. आणि हा मसाला थंड झाल्यानंतर आपल्याला छान मस्त ग्राइंडरमध्ये ग्राइंड करून घ्यायचं आहे, म्हणजे याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे. तर इथे मी हा जो मसाला आहे हा ग्राइंडरमध्ये ॲड केलेला आहे आणि प्लेटमध्ये थोडंसं पाणी ॲड करून ते पाणीसुद्धा यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे. आता आपण छान मस्त हे ग्राइंड करून घेऊया. तर तुम्ही इथे बघू शकता इथे आपलं वाटण छान अशा पद्धतीने तयार झालेलं आहे. कढई घ्यायची आहे, कढईमध्ये आपलं तेल गरम करून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला जिरं राई ॲड करायची आहे. जिरं राई ॲड करून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला वाटण ॲड करायचं आहे आणि वाटणसुद्धा छान व्यवस्थित तेलामध्ये परतळून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला हळद, लाल तिखट, गरम मसाला आणि मी थोडी काश्मीरी लाल तिखट घेतलेली आहे कलरसाठी, तीसुद्धा ॲड करायची आहे आणि व्यवस्थित हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर जे वाटणाचं पाणी आहे ते सुद्धा आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे आणि आपल्याला मंद गॅसवरती 10 मिनटं ऑइल सुटेपर्यंत हे छान मस्त आपल्या मंद गॅसवरती हे वाटण शिजवून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता इथे मी हे पनीर घेतलेलं आहे. तर हे जे 2 पाऊच आहेत तर हे पाव किलोचे आहेत, म्हणजे साधारणपणे इथे मी अर्धा किलो पनीर घेतलेलं आहे. तर आणि त्याचे मी स्क्वेअर साईजमध्ये कट करून घेतलेले आहेत. मी इथे हा भिड्याचा तवा घेतलेला आहे. या भिड्याच्या तव्यावरती मी हे पनीर अशा पद्धतीने म्हणजे असं एकदम व्यवस्थित ठेवून घेतलेले आहेत. आणि मी तुम्हाला सांगेल की ना आता मी गॅस मोठा केलेला आहे आणि कारण ना पनीरमध्ये पाणी असतं. जेव्हाही आपण फ्राय पॅनमध्ये पनीर ॲड करतो तेव्हा जेव्हा पनीर जसा गरम होतो तसा त्या पनीरमध्ये जो पाणी आहे तो पाणी निघायला सुरुवात होते. तर आधी पूर्णपणे पाणी आटून द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये ऑइल ॲड करायचं आहे. आणि मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल, हा भिड्याचा तवा आहे. भिड्याचा तवा कुठलीही वस्तू किंवा कुठलंही काही असू ते चिटकून ठेवत नाही, भिड्याचा तवा सोडून देतो. म्हणून मी नेहमी पनीर फ्राय करायचे असते तर भिड्याच्या तव्यावरती फ्राय करते किंवा तुम्ही फ्राय पॅनचाही वापर करू शकतात. तर इथे 10 मिनटं झालेले आहेत. आपल्या आपण जी ग्रेव्ही केली होती त्या वाटाला छान मस्त असं ऑइल सुटलेलं आहे. आता हे छोले आहेत जे आपण 25 मिनटं मंद गॅसवरती शिजवून घेतले होते. खूप मऊ आणि सॉफ्ट असे हे छोले शिजलेले आहेत. ते छोले आपल्याला या ग्रेव्हीमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचे आहेत आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे, व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि गॅस मोठा करायचा आहे. मोठ्या गॅसवरती एक उकळी आणून द्यायची आहे आपल्याला आणि तुम्हाला जसा रस्सा हवा त्यानुसार तुम्ही त्यामध्ये पाणी हे ॲड करू शकतात. आता मी गॅस बारीक केलेला आहे कारण उकळी आलेली आहे. आपण आता हे जे पनीर फ्राय करून घेतले होते तेलामध्ये ते सुद्धा यामध्ये ॲड करायचे आहेत. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मी आता इथे गॅस बारीक केलेला आहे आणि मंद गॅसवरती आपल्याला छान मस्त उकळी आणून द्यायची आहे. झाकण ठेवायचं आहे अगदी 5 मिनटं. तर तुम्ही बघू शकता इथे मी गॅस बंद केलेला आहे. तर इथे आपली छोले पनीरची भाजी छान मस्त अशी तयार झालेली आहे. वरतून आपल्याला कोथिंबीर ॲड करायची आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. तर इथे आपण त्रिकोणी पराठा करणार आहोत. तर त्यासाठी मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ घ्यायचं आहे. त्याचबरोबर मी इथे कसुरी मेथी घेतलेली आहे आणि यामध्ये आपल्याला कोथिंबीर ॲड करायची आहे आणि छान व्यवस्थित मिक्स करून याचं आपल्याला कणिक मळून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकतात की मी याचं कणिक मळून घेतलेलं आहे आणि छान मस्त असं ऑइल लावून घेतलेलं आहे. तर आपल्याला झाकण ठेवून अर्धा तास हे कणिक असं भिजत ठेवायचं आहे. अर्धा तासानंतर तुम्ही बघू शकता ते आपलं हे जे कणिक आहे छान मस्त असं सॉफ्ट आणि मऊ झालेलं आहे. तर सर्वप्रथम आपल्याला गोळा घ्यायचा आहे आणि हा गोळा आपल्याला सर्वप्रथम
लाटून घ्यायचा आहे. त्याआधी आपल्याला याच्यामध्ये थोडंसं ऑइल ॲड करून आणि छान मस्त आपल्याला याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. आणि मगच आपल्याला जसं आपण पराठा करतो, पराठा करण्यासाठी आपण जसं कणकेमध्ये थोडंसं ऑइल ॲड करून त्याचा गोळा करून घेतो, तसा गोळा करून घ्यायचा आहे. आणि आता हा गोळा आपण लाटून घेऊया. तर तुम्ही इथे बघू शकता मी हा गोळा लाटून घेतलेला आहे. आता याचे आपल्याला 2 भाग करायचे आहेत. तर यातल्या चाकूच्या साहाय्याने आपल्याला याचे 2 भाग करायचे आहेत. आणि 2 भाग केल्यानंतर ते दोन्हीही भाग आपल्याला अशा पद्धतीने म्हणजे जॉईन करायचे आहेत. आणि हे दोन्हीही भाग जॉईन केल्यानंतर एक त्रिकोणी आकार तयार होतो. तर तुम्ही बघू शकतात त्रिकोणी आकार तयार होतो. आणि त्रिकोणी आकार तयार झाल्यानंतर आपल्याला लाटणं घ्यायचं आहे. आणि थोडं हलका फक्त आपल्याला त्रिकोणी आकाराने फक्त एकदा लाटून घ्यायचं आहे, जास्त नाही. थोडं हलकं म्हणजे प्रेस करण्यासाठी तुम्ही हातानेही दाबून हे पराठे तुम्ही हाताने सुद्धा दाबू शकतात किंवा लाटण्याने हलका आपल्याला फक्त फिरून घ्यायचा आहे. तर इथे आपला हा त्रिकोणी पराठा छान मस्त तयार झालेला आहे. आता आपण हे त्रिकोणी पराठे छान मस्त तव्यावरती भाजून घेऊया. तर इथे मी तवा गरम करून घेतलेला आहे. त्यामध्ये थोडंसं असं ऑइल लावून घेतलेलं आहे. हा पराठा त्यावरती आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे. आणि दोन्हीही साईडने खूप छान मस्त असं तेल ॲड करून आपल्याला खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. आणि पराठा नेहमी असाच भाजला जातो. आणि हे जे पराठे आहेत अप्रतिम लागतात. तुम्ही मुलांना टिफिनलासुद्धा असे पराठे देऊ शकतात. मी ज्ञानेशला डब्यालासुद्धा टिफिनसाठीसुद्धा कधीकधी असे पराठे मी भाजीबरोबर देते. तर अशा पद्धतीने मी हा पराठा दोन्हीही साईडने खूप छान मस्त असा क्रिस्पी हलका ब्राऊन होईपर्यंत छान मस्त भाजून घेतलेला आहे. आता हा जो पराठा आहे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने हे जे त्रिकोणी पराठे आहेत तर मी हे त्रिकोणी पराठे करून घेतलेले आहेत. हे त्रिकोणी पराठे छोले पनीर भाजीबरोबर अप्रतिम लागतात. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा. यापुढे तंदुरी पूर्णपणे फेल नक्की हे पराठे तयार करून बघा, छान लागतात. तर मला आळूच्या पानांपासून आणि मिरचीच्या पानांपासून मला चौकोनी वड्या तयार करायच्या आहेत. तर त्यासाठी तुम्ही इथे बघू शकता ही जी पानं आहेत आळूची, तर अगदी आपल्या दारामध्येच किंवा किचनच्या आणि बेडरूमच्या आणि हॉलची जी बाल्कनी आहे त्या बाल्कनीमध्ये जी आळूची पानं आहेत तर मी ते काढून घेतलेली आहे. आणि इथे छोटंसं आळूचं रोप आलेलं आहे. तर तुम्ही इथे बघू शकतात की इथे एकीकडे गुलाबाचं फूलसुद्धा आलेलं आहे. आणि मी नेहमी गणपती बाप्पांना हे गुलाबाचं फूल वाहत असते. तर इथे आपली पानं इथे मी काढून घेतलेली आहेत. आणि दाराजवळची ताजी ताजी हिरवी पानं काढण्यास वेगळीच मजा असते. तर इथे मी ही एक मिरची आणि काही मी जी मोठी मोठी पानं आहेत मिरचीची ती सुद्धा मी काढून घेणार आहे. तर मी तर अशा पद्धतीने एक एक करून हे जे पान आहे हे पान मी खोडून घेते. तर तुम्ही इथे बघू शकतात की मी इथे पानं आणि मिरची काढून घेतलेली आहे. विचार करा आपल्या झाडाला छान मस्त मिरच्या पानं आलेली आहेत. आणि अगदी आळूची पानंसुद्धा आपल्या दारापुढचीच आहेत. तर ते काढण्यामध्ये आणि त्याच्या वड्या करण्यामध्ये एक वेगळीच मजा असते. तर इथे मी ही जी पानं आहेत स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. आता ही जी पानं आहेत आपल्याला चिरून घ्यायची आहेत. तर मी अगदी शॉर्टकट अशा पद्धतीने आणि अगदी झटपट आणि पटकन अशी पानं चिरून होतील अशा पद्धतीने मी ही पानं चिरून घेणार आहे. तुम्ही इथे बघू शकता इथे मी मिरचीचं पान घेतलेलं आहे. ते छान मस्त आधी दोन्ही तिन्ही चारही साईडून छान मस्त असं फोल्ड केलेलं आहे. आणि कैचीने पटापट कट करून घेतलेलं आहे. आता तुम्ही बघू शकतात तुम्ही आता बघू शकतात की इथे मी
ही जी पानं आहे मिरचीची 2 पानं घेतलेली आहेत, एकामध्ये एक घेतलेली आहेत. अशा पद्धतीने फोल्ड करून घेतलेली आहेत आणि पटापट बारीक चिरून आणि कट करून घ्यायचे आहेत. तर हे जे आळूचं पान आहे तर सेम आळूचं पानसुद्धा आपल्याला तसंच करायचं आहे. हे पान आपल्याला दोन्ही साईडून खूप छान मस्त असं फोल्ड करून घ्यायचं आहे तिन्ही चारी बाजूनी पूर्णपणे. आणि फोल्ड करून झाल्यानंतर जो मधला जो टोक येतो, हा जो टोक आहे हा कैचीच्या साहाय्याने आपल्याला आधी कट करून घ्यायचा आहे. आणि कैचीच्या साहाय्याने कट करून घेतल्यानंतर आता हे जे पान आहे जे आपण फोल्ड करून घेतलेलं आहे त्याला मधून चीर पाडून घ्यायची आहे. आणि मधून चीर पाडून झाल्यानंतर मग आपल्याला पुन्हा हे जे आडवं अशी बारीक कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने ही जी आळूची पानं आहेत ते एकदम बारीक चिरली जातात. आणि अगदी म्हणजे कमीत कमी वेळामध्ये आपलं ही जी कामं आहे पटापट होऊन जातात. तर अगदी मी ही 2 ते 3 मिनटामध्ये ही जी पानं आहे मिरचीची आणि आळूची पानं मी छान मस्त चिरून घेतलेली आहेत. इथे मी बाउल घेतलेल्या बाउलमध्ये पाणी घ्यायचं आहे, आपल्याला ठेवायचं आहे. गॅस बारीक केलेला आहे. एक चाळणी घेतलेली आहे. या चाळणीमध्ये मी हा ताट घेतलेला आहे आणि या ताटामध्ये आम्ही ऑइल लावून घेतलेलं आहे. तर तुम्ही ते बघू शकतात की इथे मी ही जी पानं आहे बारीक चिरून घेतलेली आहे. एक बॉल भरून बेसन पीठ घेतलेलं आहे, तांदळाचं पीठ घेतलेलं आहे 2 चमचे. आणि हे आहे आलं लसूण मिरची पेस्ट केली होती त्याचं पाणी आहे. तर इथे मी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे आणि इथे आलं लसूण मिरची पेस्ट आहे. तर आपल्याला सर्वप्रथम या कुकरच्या डब्यामध्ये आलं लसूण मिरची पेस्ट ॲड करायची आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे, हळद ॲड करायची आहे, गरम मसाला ॲड करायचा आहे. आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा कूट ॲड करायचा आहे. शेंगदाण्याचा कूट ॲड करून झाल्यानंतर तांदळाचं पीठ ॲड करायचं आहे. आणि हे जे आलं लसूण मिरचीचं हे जे पाणी आहे ते ॲड करायचं आहे. आणि आपल्याला यामध्ये थोडं बेसन पीठ ॲड करून आपल्याला छान मस्त याचं एक असं हे सगळं व्यवस्थित मिक्स करून याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही असं याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. आणि यामध्ये आपल्याला अगदी चिमूटभर असा सोडा ॲड करायचा आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. हा जो ताट आहे या ताटाला आपण ऑइल लावून घेतलेला आहे. तर हे सगळं बॅटर आपल्या या म्हणजे या प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे. आणि ही जी प्लेट आहे ही आपल्या या चाळणीमध्ये ठेवायची आहे. झाकण ठेवून आपण 25 मिनटं मोठ्या गॅसवरती आपल्याला छान मस्त वाफ द्यायची आहे. तर तुम्ही इथे बघू शकता 25 मिनटं झालेले आहेत. मी हे काढून घेतलेलं आहे आणि हे आपल्याला फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी ठेवायचं आहे 1 तास. आणि फ्रीजमधून सेट करून झाल्यानंतर 1-1.5 तासानंतर आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. आणि याच्या आपल्याला चौकोनी अशा वड्या पाडून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही इथे बघू शकता इथे आपल्या छान मस्त अशा वड्या तयार झालेल्या आहेत. तर आणि मी फ्रीजमध्ये का ठेवलेल्या आहेत कारण या वड्या छान मस्त सेट होतात आणि आपल्याला पटापट कट करता येतात. म्हणून हे जे थंड झाल्यानंतर आपल्याला 1-1.5 तास आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. त्यानंतर याच्या वड्या पाडून आपल्याला तळून घ्यायच्या आहेत तेलामध्ये. तुम्ही अगदी तव्यावरती सुद्धा फ्राय करू शकतात किंवा तेलामध्ये तुम्ही तळून काढू शकतात वगैरे. आणि तेलामध्ये तळून काढल्यानंतर ह्या ज्या वड्या आहेत त्या छान मस्त अशा कुरकुरीत लागतात. तर इथे अशा पद्धतीने मी ह्या ज्या वड्या आहेत मी वड्या तळून घेतलेल्या आहेत. तर तुम्ही इथे बघू शकतात की इथे आपल्या ह्या ज्या वड्या आहेत तळून घेतलेल्या आहेत. तर इथे आपल्या आळू आणि मिरचीच्या पानाच्या वड्या तयार झालेल्या आहेत, चौकोनी वड्या तयार झालेल्या आहेत. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. इथे मी एका बाउलमध्ये बेसन पीठ घेतलेलं आहे. यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि अगदी चिमूटभर कुकिंग सोडा ॲड करायचा आहे.
आणि छान व्यवस्थित मिक्स करून याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. आणि आपल्याला हे बॅटर जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही, अशा पद्धतीने हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे. आणि मी भोपळी मिरची म्हणजे शिमला मिरचीची भजी सरळ शेवटी काढायला सुरुवात केलेली आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, इथे ही जी शिमला मिरची आहे, तर मी एका शिमला मिरचीचे 2 भाग केलेले आहेत आणि इथे मी त्यातल्या बिया काढून घेतलेल्या आहेत. आता आपल्या ही जी शिमला मिरची आहे, ही शिमला मिरची बेसन पिठामध्ये बुडवून याची आपल्याला भजी छान मस्त तळून घ्यायची आहे. आणि मी या तेलामध्ये आधी वड्या तळून घेतल्या होत्या, त्याच तेलामध्ये मी भजी तळून घेणार आहे. तर अगदी ब्राऊन होईपर्यंत ही भजी आपल्याला तळून घ्यायची आहे. आणि ही शिमला मिरचीची भजी खूप छान लागते, नक्की तुम्ही काढून बघा. आता बेसन पीठ थोडं संपत आलं होतं, खूपच कमी बेसन पीठ होतं, म्हणून मी काय केलं, शिमला मिरची बारीक कट केली आणि बेसन पिठामध्ये ॲड करून त्याची अशी भजी काढून घेतली, भजी तळून घेतलेली आहे. आणि अशीसुद्धा भजी खूप छान मस्त अशी कुरकुरीत लागते. आता माझ्याकडे कुठला ऑप्शन नव्हता आणि मला कंटाळा आला होता बेसन पीठ जास्त ॲड करायचा, तर तुम्ही इथे बघू शकता. म्हणून मी शॉर्टकटमध्ये सगळे मिरची बारीक कट करून त्या बेसन पिठामध्ये ॲड करून तशी भजी काढलेली आहे, जशी आपण पोक भजी काढतो तशी. तर इथे आपली मिरचीची भजी तयार झालेली आहे, तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर इथे आपलं पूर्ण जेवण तयार झालेलं आहे. इथे छोले पनीरची भाजी तयार झालेली आहे. त्याचबरोबर इथे आपला जिरा राईससुद्धा तयार झालेला आहे. आणि इथे आपले त्रिकोणी पराठेसुद्धा तयार आहेत. त्याचबरोबर शिमला मिरचीची भजी आणि इथे चौकोनी वड्यासुद्धा तयार आहेत.
तर आता आम्ही जेवायला बसलोय. तर इथे छान मस्त असं जेवण रेडी आहे. आई टेस्ट करून सांग आई कसं झालंय. मस्त. मस्त ना. हॉटेलपेक्षा भारी. तू खाल्लं ना मग हो ना. कसं लागलं? कसं लागला. छान हॉटेल सारखं टेस्टी. अरे टाइम वेस्ट जाईल, पटापट खाऊन घे. ज्ञानेश. तर एवढं सगळं जेवण बघून खूप भूक लागले, पोटात कावळे ओरडतात. मी पण आता छान मस्त असा ताव मारून घेते. बोल. मला पण भूक लागली. पेट में चूहे दौड़ रहे हैं. अच्छा ओके बोल पुढे. अच्छा असं चूहे आतमध्ये करतात. ज्ञानेश. तर तुम्ही बघितलंच असेल, मी छान अशा पद्धतीने जेवण केलेलं आहे आणि आईला हे जेवण खूप आवडलेलं आहे. आणि मी नेहमी जेव्हा आई पप्पा येत असतात तेव्हा मी आई पप्पांसाठी नेहमी काही ना काही अशा नवनवीन रेसिपी करत असते. तर या सगळ्या गोष्टी आहेत. आणि एक गोष्ट सांगेल, तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा. जर तुमच्या घरी समजा पाहुणे वगैरे आले असतील तर तुम्ही पाहुण्यांसाठी असा बेत नक्की करून बघा. पाहुणे आवडीने खातील. इव्हन मी तुम्हाला सांगते की बोटं चाटून पुसून खातील. तर कारण छोले पनीरची जी भाजी आहे ती खूप अप्रतिम अशा पद्धतीने झालेली आहे. आईला खूपच आवडली. आणि आईने जेवता जेवता पप्पांचीसुद्धा आठवण काढली होती. तर आई तेच सांगत होते मला, जरी ते पप्पा असते तर पप्पांना पनीर खूप आवडतो. तर पप्पांनीसुद्धा ती भाजी आवडीने खाल्ली असती. आणि इवन ज्या मी वड्या केल्या होत्या, आळूची पानं आणि मिरचीची पानं, त्या वड्या पप्पांच्या आवडीच्या आहेत. पप्पांना खूप आवडतात. आणि जेव्हा पप्पा हा व्हिडिओ बघतील ना तेव्हा पप्पा मला फोन करतात आणि ते नेहमी फोन करतात. तर ते बोलतीलसुद्धा आईला की म्हणजे छान मस्त असं जेवण केलं, तिथे मी हवा होतं, छान मस्त खाल्लं असतं. आता बघू नेक्स्ट टाईम जेव्हा पप्पा येतील तेव्हा करेल. पण जेव्हाही पप्पा येतात किंवा पप्पांसाठी काही ना काही नवीन करतच असते. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तुम्हीसुद्धा असं जेवण नक्की ट्राय करून बघा. पाहुण्यांसाठी पाहुणे आवडीने खातील. तर गाईज, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करा. आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या. बाय बाय. गुड नाईट बाय. बोले हाय बोले बाय बाय. आणि आमचे 2 दात बघा. ई कर ना, जीभ कशाला दाखवतो. त्यांचे 2 दात पडले. कसा दिसतो ना माझी श्वेतू बेबी. बघा मी जीभ दिसते आतली. हे बघा आज मी मोठं आहे बघा. आधी ते याला असं घ्यायचं बघा, कुठे टाकायचं याला